नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. या या. आवले दिवस गाठ भेट नाही झाली. रस्त्याने चाललो होतो, म्हणलं मारावं चक्कर. बरं केलं आलात ते. पूर्वा जा चहा आण. हो हो. अहो कशाला आणते. बरं जा ना आता. मग बाकी बरं चाललंय ना सगळं? हा एकदम मस्त. नाश्ता पाणी झाला का? नाही काय आता घ्यायचंच. आता वाजले तरी किती असे? अजून नाही. काय सांगता वहिनी, आमचं 7 वाजता जेवण तयार असतंय बघा. सकाळी 7 वाजता. अहो सुनबाईच आमची पहाटे 4ला उठती बघा. 4ला उठून सगळी कामं बिमं आवरून 7 वाजता तर आमची जेवण. चांगले. हा सून म्हणजे आमची कामल्य चपाळे, नादच करायचं नाही. घ्या. आणि तुमच्या सुनबाईचं बरं आहे, निवांत चाललंय आपलं. हो. मालिका बघती काय? हो माझी आवडती मालिका आहे ना. बरं आहे बुवा, तुमच्या सूनबाईंना आवडी निवडी आहेत. आमची सून 7 वाजता जेवण खाऊन उरकलं का लगेच धुनी भांडी उरकणार. 8 वाजता तर राहणार. हा नाही आता सगळी कामं उरकले, हिला काय काम नसते. मग बसतो आम्ही दोघी टीव्ही बघत. आमच्या सुनबाईचं तसं नाही हो. बसणं म्हणजे तिला माहितीच नाही. रानात दिवसभर काम करती. अहो एखाद्या गाड्याला ऐकायची नाही अशी पोरगी आमची. चांगलंच आहे म्हणायचं तर काय. हा मग काय आता चालायचंच. तुम्हाला सांगतो, दिवसभर माझ्या मागं मागं फिरती. मामाजी चहा घ्या, मामाजी जेवण करा, मामाजी दुखत आहे का, बरं आहे का, नुसती माझी चौकशी करते बघा. लय जीव आहे सुनाचा माझ्यावर. असं ना. अहो असं ना म्हणजे आत्ता परवा माहेरी गेली ती पोर. माहेरी गेली ती, आता सगळ्यांना कापड घेऊन आली. यांनी पोशाख केला आम्हाला. कार्यक्रम असन काहीतरी. कार्यक्रम कशाचा? पोशाख करायला कार्यक्रमच लागतोय का? माणसं जिव्हाळ्याची आहेत तशी. आता सगळ्यांचीच माणसं तशी नसतात बरं का, पण आमची सुनबाई सांगायलाच नको काय. बायकोला तर कामालाच हात लावून देत नाही अजिबात. हा नुसती सेवा. बरं चला येऊ का मग मी आता? आता आलाच आहे तर करा नाश्ता आमच्या बरोबर. नाश्ता होय? अहो कशाला, राहू दे. नाही तर नाही चल पूर्वा ये. चालते. चला चला आलो. नाही तर मला इकडेच घेऊन या बरं का. बर. काय ग, काय झालं? असं काय बसली तोंड पाडून? काय नाही बसले होते. हाव तुम्हाला एक विचारायचं होतं. बोल ना. आपल्या लग्नात तुम्हाला आमच्याकडून काय मानपण कमी राहिलं का हो? अगं असं काय झालं तुला बोलायला? कोणी काही बोललं का तुला? नाही. मग तुम्हाला तर माहिती आहे ना, आमची परिस्थिती नव्हती. तरी पण माझ्या घरच्यांनी जसं होईल तसं केलं तुमचं. तुम्हाला काय वाईट वाटतंय का ह्याबद्दल? अगं मी कधी अपेक्षा ठेवल्या का तुझ्या घरच्याकडून? मी म्हटलो का हे द्या मला ते द्या? हां तुला काय झालंय नेमकं? आणि तुम्हाला असं वाटतं का हो मी रानात वगैरे कामाला जावं? आणि जर वाटत असेल ना तर तुमच्यासाठी मी जाईल सुद्धा. पण कसं हो, अजून मला ते काय माहीत नाही आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल तर मी शिकून जाईल काम करायला. अगं तुला मी कधी बोललो का रानात जा म्हणून? आणि तसं पण आपलं नवीन लग्न झालंय. आमची दय ना नवीन सोनबाईला कधी रानात नाही पाठवत. आणि मला सांग, रानात जायची काय गरज तुला? गडीत आपल्या रानात. काय झालं नेमकं? कोण बोललं सांग बरं तुला? तुला म्हटलं कोणी रानात जा म्हणून? ते तात्या आले ते सकाळी घरी. ते गावातले तात्या? हां. आणि ते काय म्हणले आता? ते म्हणत होते की आमची सून सकाळी 4ला उठते पहाटे, 7च्या आधी स्वयंपाक करते असं म्हटले ते मला. अगं ते लबाड तात्या लई. त्याचं काय तू मनावर घेती? हां तो काय म्हणला तात्या? का सुनबाई लवकर उठती पहाटे आणि स्वयंपाक करते, नाश्ता देती. अगं त्याची सून आहे ना 10ला उठती ऊन पाडल्यावर. हे आपलं बिचारा उठतं पण पाणी तापित आहे, कपडे पिळून टाकतंय आणि याची त्याचे दार हिंडत घेत. अहो असं काय बोलतंय? ते सकाळीच म्हटले की माझी सुनबाई माहेराला गेली ना तर एवढं सारे कपडे आणते.
कोण तात्यासाठी? हा. अगं त्याचे कपडे फाटूस तर आहे ना, त्याचे पोरण बायका हाणतात त्याला. त्याचं काय ऐकत बसली तू? अहो असं काय बोलताय? त्यांची सून त्यांना किती जीव लावती. त्याला जीव लावती? हा. अगं त्याला खायला देत नाही घरात, म्हणून ते काय करतं, याच्या घरी जाय त्याच्या घरी जाय. आता आपल्या घरी आला ना, चहा घेऊन गेला असन, घेतला ना. हा. हा, आता काय होईन, शेजारच्या घरी जाईन, तिथं जेवायची व्यवस्था बघल, डबल 8 दिवसांनी आपल्या घरी येईन. त्याचे ना घर ठरलेले आहेत आठवड्याचे. असं असेल तर बाई मी लक्षच नाही देणार. काय तू पण हा, कोणाचं ऐकावून कोणाचं नाही तुला कळतं का? थांब, त्याच्याकडे बघतोच मी आल्यावर. चल तू, लई मनावर घेते तू कोणाचं पण. बरं सुनबाई, आवरलं ना तुझं सगळं? हो आवरलं माझं. सुहास आता येईल, मग आपण निघूयात. हो चालेल ना. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. काय चाललंय, बरं आहे ना? हो बरंच आहे. लय दिवस झाले तुमच्याकडे चक्करच मारली नाही. मी तेच म्हटलं, कसे दिसाना आता. काय सांगायचं वहिनी, हा तुमच्या घराला पाय लागल्याशिवाय आहे ना आम्हाला करमतच नाही बघा. जुनं जिव्हाळ्याचं संबंध आपल्या घराचं. बरं चाललंय ना तुमचं? मस्त. अहो काय सांगायचंय, 3-4 दिवस यायला सवड नाही तुमच्याकडं. याय आली होती आमची. हो का? हा. तात्या, कधी आले तुम्ही? हे काय आता चालू? कस काय येणं केलं? काय नाही, आपलं वहिनींशी गप्पा. वहिनी म्हणजे कसं आमच्या मोठ्या आई सारखे आहेत, त्यामुळे चालू असतात आमच्या आतून गप्पा. बर, थोरली वहिनी आहे ना. ते सुनबाईचं काय चाललंय तुमच्या? सुनबाई म्हणजे एकदम म्हणजे काम बिम करते बरं का, चालू आहे तिचं. हा ना, मला असं कळलंय तुमची सुनबाई लय जीव लावते तुम्हाला. हा मग सकाळी नाश्ता केल्याशिवाय बाहेर सोडत नाही. असं होय? हा. आज नाही मार खाल्ला का तुमच्या पोराचा? हा, अहो तात्या काय खोटं बोलत तुम्ही. हा, त्या दिवशी ना सुनबाईचं यांचं भांडण झालं, पार हाणलं लेकनी कपडे फाटूस्तवर, आणि सांगत सुनबाईला जीव लावती. घरगुती विषय असतो, नवरा बायकोचं भांडण होतं, मी आपलं मधी पडलो म्हणून थोडं शर्ट फाटला माझा. ते मला असं कळलंय का तुमची सून तिकडं माहेराला गेल्यानंतर कपडे आणती? हा आणलं होतं, म्हणजे मुंबईला गेलती ना, याने पोशाख केलता आम्हाला, लय भारी बरं का कपडे. अरे वा. आई तुला सांगतो, यांची सुनबाई ना यांचे कपडे महिना धुत नाही, आणि म्हणी सुनबाईनं माहेरवरून कपडे आणले. अहो पटन तरी असं तरी सांगा, हा उगाच काहीतरी. आता कोण म्हणलं तुम्हाला हे? कोण म्हणलं? अहो सगळ्या गावात बोबाट आहे. लोक काही पसरवतात बरं का, तसं काय नाही आमचं. नाही. अहो एवढं यायचं जिव्हाळ्याचं संबंध आहे आमचं, त्यामुळे सोयरी केली आम्ही. असं होईल का कधी? लई जिव्हाळ्याचे संबंध बरं का, ज्यांचे यायचे. हा, त्या दिवशी ना यांचा याई भेटला होता मला गावात, पार घोडे लावत होता यांना. आई तुला सांगू पण शकत नाही, अशा घाण शिव्या देत होता. ते पैसे दिले का रिटर्न तुमच्या यायचे? कसले हो? कसले? ती पत्राची खोली नाही बांधली का तुम्ही पैसे उसने घेऊन? हा, ते बांधली होती बरं का खोली, राहिलेत थोडे पैसे द्यायचे. हो देऊन टाकावते. हा, कशाला चौ घालता? जाऊ द्या मरू द्या, आपल्याला काय ते कधी ना कधी देणारच आहे आपण. लोक उगं काही सांगत बसतात बघा. आणि हा, तिकडे जाऊ नका बरं का यायच्या गावाला, नाहीतर हानतेन तुम्हाला तिकडे गेल्यावर. नाही अहो, माझं काय आता, अहो मला शेतात सुद्धा जाऊन देत नाही घरचे, तर सुनबाई. शेतात जाऊन नाही देत? अहो तुम्ही शेतात जर नाही गेले ना, तुम्हाला खायला कोण देत नाही. हा, साधारण कदा शेतात पडलेले, आणि म्हणी मै सुनबाई रानात जाती, हा मी घरीच असतोय. अहो काय तात्या, हा येऊ का वहिनी? बजाला आता. अहो तात्या चहा घेऊन जा ना. नाही नको येतो मी. अहो एखादा कप. साखर झाली मला. सुहास, बरं केलं बाबा, त्याची चांगली जिरवली बघ तू. येईन तेव्हा ना नुसतं मला आहे ना असं नुसतं मिरच्या लावून जायचं. हा, मग काय ते ना तसंच तात्याचं, पुढं गेलं ना नुसतं लाव करणार, याचं त्याला सांगणार, त्याचं याला सांगणार. मी ऐकते होय त्याचं. माझी सून लाखात एक आहे, लाखात. हा, तुला सांगतो आता तो कधी येणारच नाही तात्या आपल्या घरी. बरं चला, आपल्याला ना उशीर झालाय, चला निघू आपण. हा. चला.
सगळी नावं व्यवस्थित लिही, कोणाला विसरू नको देऊ बरं का. नाही बाबा, हां ते खरं तुमचा मित्र नाही का ते सरपंच आहेत बघा, त्यांचं काय नाव आहे? हा 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 ते यादव यादव, टाक त्याचं नाव. बरं झालं, अशी आहे ना एक एक नाव आठव. काय हे यात्रा आहे चांगली, यंदा जोरात करतोय आपण, कोणी सरलं नाही पाहिजे. अन तुझे जोडीदार बोलवतोय ना सगळे? हो, हा सगळ्याचे नावं घेतलेत. कोण कोण बोलवले तू? ते नाही का उमेश, हा 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 ते कंपनीत असतो बघा हा मुंबईला, त्याला पण बोलवलंय. त्याच्यानंतर सरपंचचं नाव घेतलं. हा यांचं एक नाव सांगा बरं, आपले तलाटे नाही को, हा 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 ते त्यांचं आडनाव चौधरी चौधरी चौधरी. हा, चौधरी टाक. चौधरी साहेब. हा चौधरी साहेब, अशी नावं लिहायला लागतात. हे तुम्हाला कळत नाही पोरा स्वरांना काय. बाबा ऐक ना, माझ्या त्यांना 2 मैत्रिणी आहेत, त्यांना पण बोलवायचंय, त्यांचं पण नाव लिहा ना. बरं बरं. हा लिहा बाबा लिहा, सगळ्यांची नावं लिहा. आणि एक काम करा, आता ही नावं लिहून झाली ना, यादी घेऊन आचार्याकडे जा आणि काय काय लागते ते एकदाच विचारून घे त्याला. नाही तर त्या यात्रेच्या दिवशी येईन आणि म्हणून हे आणा ते आणा, परत वेळ नाही आपल्याला. नाही नाही, लगेच जातो आणि किराणा घेऊन येतो. हा मग ती माझी नाव, आणि हा ते दसगुडेचं नाव टाक त्यात. ते कोण आहे? अरे आहे तो मोठा माणूस आहे बाबा, तो राहिला आपला जोडीदारी, टाक. हा बरं चल, येऊ का मग मी? ती यादी आण बरं का नक्की. बरं बरं, आणतो. हा अरे गणेश, कुठं चाललंय? घरी जातोय काका? बरं, सुहासनी यात्रेचं सांगितलं ना तुला? नाही हो. अरे आमच्या गावची यात्रा आहे, तर ये बरं का नक्की. चालन, येतो की. तू विसरला असं सांगायचं तुला, मी सांगतोय. बरं बरं, चालतंय, काय अडचण नाही. कुठं पुढे चाललंय काय? हा, घराकडे जातोय. बस सोडतो तुला. चालन चालन. काय आहे त्याच्या माग गणगण, हा, त्याच्यामुळे विसरला असन त्यो. चालन, काय नाही. अहो संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कधी बी या. हा सावकाश या, मस्त बरबाटाचा बी येते. हा हा चालते. काय गणेश, कस काय झालं जेवण? एकदम भारी झालं बघा जेवण. व्यवस्थित नियोजन आहे ना? हा हा. लाजला बिजला नाही ना तू? नाही नाही, मी कशाला लाजणार आहे? तू शेवटी सुहासचा लहानपणीचा जोडीदार, तुझंच घर आहे, तू कशाला लाजायचं म्हणायचं? मग काय, स्वाद दिसत नाही, कुठे गेलाय? अरे त्याच्या माग सकाळपासून यात्रेची गडबड, कुठं हिंडतय काय माहिती. ते हे बघ आला सुहास. ऐ अरे इकडे, अरे ओळखलं का? जेवण झालं? हा आत्ताच जेवायला बसला होता तो, तुझी वाट बघितली, तू काय आला नाही. मी म्हणलं जेवून घे बाबा पहिलं. बरं बरं, चला काका, निघतो मी, जरा गडबडच होती मला पण. बरं चालते चालते. चल, येऊ का सुहास? हो, ये. हा, येतो मी. बाबा, हा कस काय आलता? कसं काय आला म्हणजे? अरे मीच बोलावलं होतं त्याला, तुझ्या तर साधं लक्षात पण राहत नाही. अरे एवढा जवळचा मित्र तो, त्याला बोलावलं सुद्धा नाही यात्रेला. तू मला भेटला रस्त्यात, मीच म्हणलं होतं यात्रेला या आवर्जून. तुम्हाला पण काही कळत नाही, ह्याला कशाला बोलवायचं? कशाला म्हणजे? काय अडचणी? तुम्हाला माहिती आहे ना, माझे मोठे मोठे मित्र येऊ राहिलेत कंपनीतले, आणि हा कसा आहे, त्याचं राहणीमान चौगिली असते त्यांच्या समोर माझी. अरे राणीमान फिनीमान ह्याचं काय घेऊन बसला तू? राणीमान कसंही असू दे, आपला जवळचा माणूस आहे ना. यात्रा ही पै पाहुणे, जिवाळ्याची माणसं यांना घरी बोलावण्यासाठी असती, त्यात लहान मोठं कोणी नसतं याड्या. आणि तू त्यामुळे याला बोलवलं नव्हतं वय? मग वा, अल्ले शहाणा आहे की रे मग तू. अरे असं लहान मोठं भेदभाव करून जमतंय का मित्रांमध्ये? म्हणजे तू काय पैशावाल्यांच्या पुढं पुढं करतो काय? अरे मित्र कसलाही असू दे, जोडीदारच असतोय तो आपला. मला वाटलं सुद्धा नव्हतं तो असला विचार करत असशील म्हणून. अरे लहानपणापासून एकत्र राहिलाय तुम्ही, आणि लाज बाळगायची काय कारण आहे रे त्याची? हा, तो काही कुठं चोऱ्या माऱ्या करतोय का वाईट काम करतोय का? बिचारा परिस्थितीने नाडलाय, गरीब आहे, गॅरेजवर काम करून पोट भरतोय, म्हणून तुला लाज वाटते का त्याची? ह्या असली दोस्ती उपयोगाची नाही. अरे जरा कृष्णाची आणि सुदाम्याची दोस्ती बघ. एवढा मोठा राजा, पण त्याला गरीब मित्र दारात आला तर त्याची लाज वाटली नाही. मित्र म्हणजे नुसतं मोठ्यांच्या पुढं पुढं करायचं नसतं का. 2 पैशाचा फायदा आहे म्हणून मैत्री नसती करायची. मैत्री ही मैत्री असती, स्वाभिमानाची, जिव्हाळ्याची,
आपुलकीची, हे सगळं डोक्यातनं काढा. बाबा बरोबर आहे तुमचं, खरंच माझं चुकलं बरं का. पण बरं झालं तुम्ही बोलवलं त्याला. जेवला ना पण तो? जेवला. तुमच्या मित्रांची काळजीच आम्हाला. परत असलं करू नको तू. अरे किती मनापासून तो आलता, एवढा आपुलकीने बोलतो तो आईशी तुझ्याशी. नाही खरंच चुकलंच माझं. बरं येतो मी, माझे कंपनीतले मित्र येत आले असतील. जा बघ पाहुण्यानं काय लागते नाही ती. काय चाललंय पुरी तुझं? एकदम मस्त चालू आहे बरं का बाबा. तुम्हाला माहिती आहे आता ना 10-12 दिवसात ना माझं नाटक आहे, तर ना त्या नाटकाची मी सध्या सराव करते. बाबा तुम्ही येणार ना माझं नाटक बघायला? येणार का म्हणजे? अरे नक्की येणार. 2-4 जोडीदार बी घेऊन येतो. हा चालेल ना बाबा, मला खूप आवडतं बरं का हे नाटक वगैरे. छान मस्त नाटक आवडतं म्हणे, आणि तुम्ही जा तिची नाटकं पाहायला. काही नाटक वगैरे करायचं नाही. नाटक नाही करायचं म्हणजे? अगं पोरगी काहीतरी वेगळं करतीये, तिचं कौतुक केलंच पाहिजे ना आपण. अहो आपल्या घरात कोणी केलंय का असं, आणि तुम्ही कौतुक करायला निघाले? उद्या तिचं लग्न करायचंय, उद्या 4 लोक विचारतील काय करती, मग काय म्हणसाल? नाटक करती? मग असं कुठं लिहिलंय का कुणी केलं नाही म्हणून करायचंच नाही? आतापर्यंत आपल्या घरात कोणी नेसन केलं तर माझी पोरगी चांगला अभिनय करीन बघ, आणि नाटकात नाव काढीन. अहो काय त्या नाटकाच्या नावाखाली काय करत असते दिवसभर काय माहिती. आई काही पण नाही करत मी, त्याच नाटकाची ना मी सराव करते, आणि त्याला नाटक म्हणतात, त्याला ऍक्टिंग म्हणतात, समजलं का? काही त्याला नाव नको ठेवूस तू. तुमच्यामुळे ना हिचं फावायला लागले जास्त. मला तर आहे ना हे असलं काही पटत नाही बघा. तुम्हाला काय करायचंय ना शेवटी तुमचं तुम्ही ठरवा. तू नको तिची काळजी करू, मी आहे ना. तुला काय करायचंय ना ते कर. मला माहिती आहे माझी पोरगी ज्या क्षेत्रात जाईन का तिकडं माझं नाव काढीन बघ. थँक्यू बाबा. चांगला प्रयोग कर बरं का नाटकाचा. हो बाबा. मला जर आवडलं ना मी एक ड्रेस घेऊन देईन बघ तुला. चालेल, मी आता जाऊन प्रॅक्टिस करते. जावा. हा चालते. काय हो गेली का तुमची पोरगी परत नाटकाला? हा गेली ना, मग सांगितलं होतं ना प्रॅक्टिस करणार आहे म्हणून. अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं ते नाटकं बिटकं आता बंद करा, बाद झालं. का बंद करायची? तुला अडचण काय नेमकी? अहो आता बघा ते नाटकाचे काय कसले ड्रेस घाला काही करा, ते कसं वाटतं बघा बरं. हां काय माहिती आहे का तिच्यात आणि तुझ्यात फरक काय माहिती आहे का? ती एखाद्याच्या अंगातली कला बघती आणि तू त्या माणसाच्या अंगातली कला न बघता त्याच्या बाहेरची कपडे बघत बसती. अहो त्या कापडावर काय घेणं देणे हो तुम्हाला? आणि हा विनाकारण चांगलं वांगळ कपडं घालणं मला बी पटत नाही, पण जिथे गरज आहे तिथं कपडं घालावीच लागतात तशी. अहो पण आता 4 लोक बघतात ते कसं दिसतं मग. आता उद्या आपली पोरगी लोकांच्या घरी जायची, काय सांगायचं आपण लोकांना? 4 लोक बघतात म्हणजे? अहो या नाटकात सिनेमामध्ये काय बाहेरचं नाही दाखवित काय? जे समाजात घडतं ना त्याचंच कथेत रूपांतर करतात आणि तिथं दाखवतात आपल्याला. आणि आपल्याला बघून ते जर राग येत असेल ना तर आपल्याला लाज वाटली पाहिजे की अशा समाजात गोष्टी घडतात ते, आणि तेव्हा आपण ग बसतो. आणि त्यात तुम्हाला चित्रपटात थिएटरमध्ये दिसलं की तुम्हाला राग येतो का? का बरं? बर आपल्याला लाख माहिती आहे आपली पोरगी चांगली, लोकांना माहिती आहे का? 4 लोक बोलतात आपल्याबद्दल, कुणाकुणाच्या तोंडाला हात लावायचा आपण, आणि कुणाकुणाला सांगायचं आमची पोरगी असं करते तसं नाही करत. उद्या आपल्या घरात आपण उपाशी मेलो तर लोक येणार आहेत का आपलं पोट भरायला? अहो बोलणाऱ्यांकडे लक्ष नसतं द्यायचं. हे बोलणारी काय आहे, आज बोलतात आणि उद्या माणूस आयुष्यात पुढे गेला का मग त्याला डोक्यावर घेऊन नाचतात. अहो असंच असते सगळे. अहो पण तुम्ही काहीही म्हणा, आपण ज्या समाजात राहतो ना त्या समाजासारखं आपल्याला वागायला लागतं, एवढं मला कळते. मला एवढं कळतं, आपण एखादं चुकीचं काम करत असलो ना तर आजूबाजूच्या लोकांना समाजाला भ्यायचं असतं, पण आपलं मन जर साफ असेल ना तर कोणाला भ्यायची गरज नाही. आणि राहिला प्रश्न माझ्या मुलीचा, मला विश्वास आहे तिच्यावर, ती काही वाईट करणार नाही. ती अभिनयाची आवड आहे तिला, अभिनयच करणार बघ, आणि त्यातच नाव काढणार ती. बाकीच्या फाजील गोष्टींकडे लक्ष द्यायला तिला येळ नाही. तू बिले नको डोकं चालवत जाऊ. चूक तुझी तरी काय म्हणा,
तुला तरी कधी अभिनय करायला मिळाय का शिकायला मिळाय? ती करते ना चांगलं तर करू दे तिला, उगीच आडवा पाय टाकू नको मधी. करा काही पण. हे पोरी, अगं उरकलं का? हो बाबा उरकलं. बरं चला, एकदम चांगलं काम कर बरं का. हो बाबा. आणि ना मी कशी करते काय करते ते मला तुम्ही सांगायचं बरं का. माझे जोडीदार बी येणार आहेत, त्यांनी ना कौतुकच केलं पाहिजे बघ. हो चालेल ना बाबा. हो चालेल ना बाबा. कुठे चालेल? काय चालेल? हा काय चाललंय तुमचं? कुठं निघालाय? अगं हिचा नाटकाचा प्रयोग नाही का, त्यालाच चाललोय आम्ही. अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं, ते प्रयोग वगैरे बाद झाले आता नाटकं तुमची. तुम्हाला एकदा सांगितलेलं नाही समजत का? आणि तिला आता आहे ना स्थळ आलेलं आहे चांगलं, मी पाहिलेलं आहे. मुलगा खूप चांगला आहे आणि त्यांची फक्त एकच अट आहे, हिची नाटकं नको आहेत त्यांना. अगं ही कसली अट झाली? एखाद्याला जर एखाद्या गोष्टीची आवड असेल तर ती करू नको का? मग स्थळ कॅन्सल करून टाक ना. त्यांना म्हणावं आम्हाला पण असल्या मुलाबरोबर लग्न नाही करायचं. माझ्या मुलीने इतके दिवस मेहनत घेतली ना त्यासाठी, आणि तिला तुम्ही आत्ता म्हणताय का अभिनय करू नको म्हणून? अगं आम्ही काय येडे आहे का? अहो किती स्थळ नाकारायची मग अशी? हा जोपर्यंत तिला पटत नाही तोपर्यंत तिला जे एखादं स्थळ पटन ना त्याच्याबरोबरच लग्न लावून द्यायचं. आणि काय माहिती आहे का, ह्या अभिनयासाठी माझ्या पोरीने लय मेहनत घेतली, आणि आता आहे ना ऐन टायमाला मी तिला मागं हटवून देणार नाही. तिला आहे ना मी एखादं चांगलं काम मिळवूनच देणार, आणि तीच मिळवलंच नक्की. तिच्यात तेवढे गुण आहेत. अहो लहानपणी करायची ते ठीक होतं, तेव्हा वाटायचं कौतुक की हाय बाबा करते. आता मोठी झाली ती, किती दिवस करायचं आता हेच? तिची काय चूक आहे ग त्यात? आपली पोरगी अभिनयात शिरली, तिला नाचणं गाणं आवडते, नाटक करायला आवडते, तिची चूक आहे का? आपल्यामुळेच ती आहे ना या क्षेत्रात आली आहे. लहानपणी आपणच तिला नटून पाठवायचो ना, गॅदरिंगला जा, स्टेजवर जा, गणपती आलं की नाचायला जा, भाषणं करायला जा, कुठल्या सणावाराला पोरांचा कार्यक्रम असला की आपण त्यांना आवर्जून स्टेजवर पाठवायचो. अहो त्यातूनच कलाकार घडतो, त्यांना त्याची आवड लागती. आणि आज मोठं झाल्यावर त्यांनी ते क्षेत्र निवडलंय तर आपण लगेच म्हणायचं करू नको, पण लहानपणी आपणच तयार करायचं का? कारण अभिमानाने सांगता आलं पाहिजे ना लोकांना की हे माझं पोरग आहे, असं नाचतंय, असं बोलतंय. का तात्पुरता विचार करता, पोरांना ते क्षेत्रात ढकलता, आणि आता त्यांनी करायचं म्हणल्यावर नको. हे मला अजिबात चालणार नाही बघ. आणि तुला बी सांगून ठेवतोय, तुला आहे ना जर तिला आहे ना मदत करायची असेल तर कर अभिनयासाठी, नाही तर तिच्यात आहे ना आडवा पायच घालू नको तू. माझ्या पोरीसाठी मी खंबीर आहे बघ. थँक्यू बाबा. तू काय वाईट वाटून नको घेऊ बघ. तुझा आज नाटकाचा प्रयोग आहे ना, हो. चांगलाच झाला पाहिजे बरं का. हा. आणि हा अजिबात काळजी करायची नाही, आपला बाप आपल्या सोबत आहे. हो बाबा. हा काय माहितीये का, आपली पोरं आहे ना फक्त चांगलं करतायत का वाईट करतायत एवढंच बघायचं असतं. बाकी एखादा वेगळा मार्ग निवडला ना त्यांनी तर त्यांना त्याला कायम प्रोत्साहन द्यायचं असतं. तरच पोरं जगा वेगळं काहीतरी करून दाखवतात. चल पोरी.